बातमी राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर उमटत असलेल्या पडसादाची आहे। राज ठाकरेंच्या विधानानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेनं आता बॅनरच लावलाय। औरंगजेब इथे गाडला गेला, औरंगजेब इथे गाडला गेला असा या बॅनरवर उल्लेख करण्यात येतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये हे बॅनर झळकलेले आहेत। मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथं गाडला गेला असा या बॅनरवर उल्लेख आहे। मनसेनं औरंगजेबाच्या कबरीचे दिशादर्शक फलक लावलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर शहर ते खुलताबाद पर्यंत मनसेकडून ही बॅनरबाजी होतीये। आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला जावा हा सूचना फलक, ही माहिती फलक तिथे लावण्यात यावा, ही चौथी मागणी आहे। आणि पाचवी महत्त्वाची मागणी आम्ही केलेली आहे की तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, जेणेकरून त्या कबरीवर जर कोणी फूल आणि चादर चढवायला आलं तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल। आमच्या भावनांना हात जे लोक घालायचा प्रयत्न करतील त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। या प्रमुख 5 मागण्यांसाठी आज आम्ही कलेक्टर यांच्याकडे आलेलो आहोत। की सरकारने कुठल्याही प्रकारचा सरकारी खर्च तिथे करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिथे स्वतः चालत जाईल आणि ते काम उधळून लावेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।